काय ह्या बाईक काय तर नुसता जीव घ्यायचा गाड्या माणसाचा. हां मिरच्या तोड्या आल्या, हे मिरच्या दिसा नाही त्यांना तोडायच्या, इथं बसल्या बसल्या घरी बसत यात गप्पा मारीत. तिकडं मका काढाय आली, घास काढाय आलाय, घास नाही काढायचा काय नाही, वांगे तोड्या आलेत. बोलल्यावर नुसतं माझं तोंड दिसत. मग काय ह्या बाईक काय तर निवळ धरून हाणल्या पाहिजेत. हां मिरच्या तोड्या आल्यात, वांगे तोड्या आलेत, नुसत्या घरी बसत्यात गुलू गुलू गप्पा मारीत. हिचं हे झालं तिचं ते झालं. रानातलं म्हणलं की जीवाव येतं त्यांच्या. काम न करायचं नाही काय नाही, घरच्यांनी नुसत्या लाडावून ठेवल्यात. आता येते म्हणल्या पण केव्हा येतात काय माहिती. परदीच डोक्यावर आलाय, घरचे पण मलाच बोलत आहेत. काय दे घ्या, काय चाललंय? अरे बोल की पांड्या, काय म्हणतो? झालं की मिरच्या? बस ये इकडून. कुठून आला? इकडून आता घरी चाललो होतो ना, इकडे तुमच्याच. पण तू म्हणले ते म्हणले कुठं वावरात गेलाय. वावरात गेला म्हणले वय? हा, घरचे म्हणले वावरात गेलाय. त्याच्यामुळे म्हणलं मग आता वावरातूनच जाऊन येतो. काय काम काढलं माझ्याकडं? काम काढलंय. मिरच्या किती झाल्या? हे काय चालू आहेत, मिरच्या तोडायच्याच चालू आहे आता. सगळ्या झाल्यात का? नाही थोडं राहिले ना आता. असं आहे. सकाळ सकाळ घ्यावं म्हणलं तोडून. एकटाच आला इथं? एकटाच आता, बाय काय येतात ना मागून. बाय मागून येते तुम्ही? हम्म. बरं बरं. काय म्हणतो मग बाकी? काय नाही, असंच काम काढलं होतं. तुला माहिती असेल काय काम काढलं असेल. आमच्याकडे गरीबाकडे कशाला तुम्ही काम काढता काही? नाही नाही, कामच काढलं, त्याच्यामुळे आलो ना इकडे मी. बोल ना, काय म्हणतो मग? तर मागल्या टायमाला पैसे घेतले होते, काय दिले नाही काय नाही. आता बहुत देतो नाही, मिरच्याच खळ झाले आता, मिरच्याच खळ चालू आहे. 2 महिने होऊन गेले, 2 महिने झाले तर. अरे देतो केला का? पळून बिळून चाललं का? मिरच्याच खळ झाला का? पळून जायची विषय नाही. पळून जायला तू कुठं जाणार आहे? तू इथं काय गाव सोडून जाणार नाही, विषय तो नाही. मग पण ते टायमाला द्यावा म्हणतो मी. अरे माझी लय तंगी चालू आहे सध्या. हे काय मिरच्या तोड्या आल्यात, वांगे तोड्या आलेत. हे वांग्याच्या मिरच्याचा पैसा आला का? तू काय म्हणला मी 15 दिवसांनी देईन, मी तुझी महिनाभर वाट बघितली. अरे आता काय ते परत बैलांनी मध्ये धोका दिला, तुझ्याकडून बैल आणले. त्याचा मी काय करू? तू काय काय घातला असेल खायला तेव्हा ते मी याला असं, नाही तर तू सांभाळा नसन, उन्हात बिनात बांधला असेल, त्याला मी काय करणार आहे? तुझी चूक नाही म्हणायचं, आता ते घेणाऱ्याची चूक आहे. हा. घेणाऱ्याने माझं बघून फक्त गेला. बैल द्यायचं काम होतं ना तुला. हा पण कसं आहे, पैसे द्यायच्या टायमाला दिलेलं बरं म्हणते. बरं देतो, हे मिरच्याच खळ झाले, देतो तुला. तुझा देतो तुला. बघ बाबा आता तर लवकर दे. हा तर मला पण एका जण द्यायची तर. देतो तुला, वाट बघ म्हणजे हे कर. नाही नाही, पैसे द्यायचं. हा 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 हा, तू तेच म्हणतोस. पण कसं आहे, देऊन टाक भाऊ, काय देतो ना तुला, देऊन टाकतो. हा तुला देतो मी. तुला आता काय जास्त टाइम लावित नाही. हा? तू फक्त काय टायमाच्या आत दे भाऊ, बाकीचं काय नाही. हा तुला टायमाच्या पैसे भेटून जाते ना. आता माझा ते हप्ता पाडणार आहे एक, आपलं हे अनुदानाचा हप्ता पाडणार आहे, ते आलं का तुला देऊन टाकतो. बरं बरं, चालते, काय अडचण नाही. हा पण फक्त लवकर देऊन टाक, मला पण एका जण द्यायची. तोडून आला तोय. बसा. आता बसाच डायरेक्ट. झालं, मिरच्या तोडून झाले, वांगे तोडून झाले. मला एवढं रिस्पेक्ट देता तुम्ही? तुम्ही आले आता गोळा करायला, तोडून झाले. घरात पाणी प्या. घ्या पाणी घ्या. बरं तू पी, दमला असशील बोलून नाही का? हे कोण आहे तो पांड्या गावातला, त्याच्याकडून आपण बैल नाही आणलेले का? त्याचे पैसे आहेत 40,000 रुपये. पैसे दिले नाही त्यांच्या बैलाचं? कशाचे? इथं कडकी चालू आहे, कुठून देऊ त्याला बैलाच पैसे? मग तर अवघड आहे. पैसे दिले नाही म्हणलं. मी तर म्हणलं दिलं असतं ना हो. तुम्ही कधी मागं तुमच्याकडे पैसे होते मका चालायला, त्याचं काय केलं? हे बघ, मकाचे आलते ना. अरे माका आले मग लागत नाहीत का? बैलाला खर्च केला, मध्ये बैल किती दुखत आहे, त्याचा खर्च केला त्याला. अरे ते मकाचा पैसा बैलाला आणि त्याला घातला. आता नाहीत माझ्यापाशी. त्याला म्हणलं मिरच्याच खळ झाल्यावर देतो, नाही का? आता मिरच्या झाल्यात म्हणा त्याला. इकायचं तर मिरच्या. मिरच्या सगळ्या झाल्यात राव. मिरच्या कुठं राहिल्या? पुढच्या रानात किती आहेत बघितलं? अरे सगळं अर्धा एकर मिरच्याच वावर आहे माझं. मिरच्याचं वावर आहे, पण आता मिरच्या कुठं दिसत नाही त्याला, सगळं वाळून गेले. ही बघा की मिरच्या किती इथं. नाही नाही, झाल्यात मिरच्या आता. सगळ्या मिरच्याच आहेत. देते ना. बरं तू ऐक, तुला काय जास्त दिवस लावित नाही मी. तुझा तुला देऊन टाकतो 15 दिवसात. 15 दिवसात म्हणजे 15 दिवसात दे. नाही तर आधी मला वाढून सांग, पण दे. नाही तर मग या जावं लागत असतो मग मी सगळं. मग 1 महिन्याने देतो. हा, 1 महिन्याने नाही जमणार. मग तुला म्हणलं 15 दिवसात मला एक देतो. तर आता न्यायचे होते, पण तू आता म्हणलं आता हे पैसे नाही साधे, त्याच्यामुळे तुला 15 पैसे दिवस. आला ना देतो की मग. थोडं थांबा की, आता बी अडचण चालू आहे बैलाला. माय माग अडचण आहे ना. मला काय कुठं सापडत येतोय पैसे? ते बी काय उकांडे आहेत पैसे काय? मग आहेत तुमचे. इतके दिवस नाही ठेवायला पाहिजे राव तुम्ही. पण आता काय मस्त गाबाळेला का तुझ्याकडे?
गबाळाला काय करू गबाळ याजाने फुका पैसे- ठेवी याजाने पैसे देतो लोकांना याचं तू घेतलेलं का ह्यांचं याजा नाही म्हणजे बैला घ्यायला ते याने पार माझ्या पाया पडायच्या माग घालता त्याच्यामुळे आता दुसरे माणसं म्हणले मी ते जाऊन दे माझ्या भरोशा त्यांच्या भरोशा दिले बघ याने अजून नाही दिले पैसे ऐक माझं तुला देतो मी 15 दिवसात हा नाही तर महिन्याने देतो महिन्यान दे तू 15 दिवस म्हणला ना महिन्यान दे पण मला पैसे दे हा हा चालतंय येतो हा. एकच वायदा करतो एक हा महिन्यात पण फक्त महिन्यान द्या भाऊ हा तू ये आता येतो. चालतं येतो मी जातो हा, वाट बघा म्हणजे देतो मी म्हणलं तू हे कर नाही नाही तू 15 जर महिन्यात नाही दिलं तुला याच लागेल ना हा हा हा. बघू ते पुढचं पुढं ये तू हा. मकाचे पैसे हे गेलं, हे गेलं आता. अरे तुला काय हाकलीचा भाग बिग आहे का नाही खुशाल म्हणती मकाचा पैसा काय त्याच्या समोर कशाला सांगती रे मग मला काय माहिती ते तुमचं आणि त्यांचं काय चाललेलं ते मी गप बस म्हणते त्या पुढे सांगती मकाचा पैसा काय मग केलं खरं सांगा मकाचे पैसे कुठे गेले अर्ध तुम्ही बैलाला खर्च केला ही मला माहित होतं अर्ध पैसे कुठे येतो लागला काटा ते शिव्या त्यामुळे मला काटा मोडला हा हा मी म्हणतोय गप गप काय गप गप मग सांगायचं ना मला आधीच सांगून अरे पण ठेवायचं त्याच्या बाबा, पुढे मकाचं कशाला मकाचा सकाळी ती म्हण मग त्याला त्यांना वाटत काय ह्याच्याकडे लय माहिती? मोठा मका पैसा आहे. गेलेले काय जगाला दिसत नाही का लोकांना बाबा ह्याची मका एवढी गेली इतकं पैसे आला असते ना ह्याला आता अरे पण त्याला नव्हतं ना माहिती मकाचा पैसा आलाय म्हणून त्यांना माहित नसेल मग मला ती काय माहिती तेव्हा अरे शेजारी तुम्ही पाजारी सगळ्यांना कुठं माहिती. शिकलात का नाही उलसक सगळं शिकलेलं हुकलेच कसे कशाने हा? हुकलोय आम्ही तुम्हाला मग तुमच्यापेक्षा तर बरंच आहे माझ्यापेक्षा काय बरं आहे मग डोकं तरी चालतं तेवढं आमचं तुमचं कुठं तर काय तेवढं बोलावं ह्याची अक्कल तरी पाहिजे तर आहे तुमचं म्हणलं मला काय माहित असणार आहे ते अरे पण त्यो मी त्याला देतो म्हणत होतो ना 15 दिवसात वायदा तुमच्या करतो दोघांचं आधी काय बोलणं चाललं होतं मला माहित नव्हतं म्हणून मी म्हणलं तसं पण जाऊ द्या आता त्याचे पैसे आले तर देऊन टाका तसं लोकांचे पैसे लय लय दिवस त्याचे ठेवले पैसे नका. बुडवचेत कुठं आपल्याला द्यायचेत ना त्याचे लय पैसे देऊ दिवस ठेवायचे नसते तुम्हाला माहिती आहे आपल्याला कोणी दारात आलेला अजिबात आवडत नाही हा, माझ्या तुझं पटलं नाही पण मला तू ते मकाचा विषय नव्हता काढायला पाहिजे त्यापाशी मला आणि नव्हतं तुम्हाला माहित मग ते- तू गावात गेल्यावर काय म्हणे तुला मकाचा पैसा येतोय आणि तुम्हाला पैसे दिले मग नाही का अजून नाही 2 गुंठा मका आहे तेवढे 2 गुंठा मका इकले तर त्यांचे पैसे देऊन टाका किती राहिलेत असं काय 40,000 येते 40,000 हा. काय 40,000 असं म्हणता का 40,000 म्हणजे काय जोक झाला काय तुम्हाला दे मग तू. एखाद्यासाठी 40 रुपये लय असतात तू दे मग काय 40,000 त्याचे नवरा आहे का कोणी तर मी द्यायला पैसे अ, 40,000 रुपये माझ्या माणसासाठी लय असते हे तुम्हाला कसं कळत नाही हा, लय असते माझ्यासाठी तर लय येत माझ्यासाठी तर 40,000 आता 1 तोळाभर सोनं येईल तुला नुसतं सोनच पाहिजे मग जाऊ तिकडे काम धंदा बघ पळ का आली होती त्या आता डोकं त्यांचं खायला आलं की पहिले त्यांचे पैसे देऊन टाकायचं आणि त्याच्या ते मी पुढचं आमच्या मकाचं दोघं पैसे बघू नाही काय तर मीच करायचं. घेईन माझ्याजवळ बघा मग हा, तुला देतोय मी दीड दमडी मी चालले तिथं आता ती जाते वांगे बिंग्याचं बघ तोडायचं ते ते विकायला कडवा न्यायचं खुरपायचं रे. हा तुझा जातो मी इकडं मोटर चालू करतो मोटर चालू करून या मग तिकडे या ईश्वरी येईन जेवायला घेऊन पाणी घेऊन जा दर ईश्वरी डबा घेऊन येणार आहे ती येते बघ डबा घेऊन येणार मला म्हणली येते म्हणून